निसर्गाशी नातं असावं तर असं. हाकेला पक्षी सुद्धा चिवचिवरूपी ओ ज्यांच्या देतात ते आहेत मराठी साहित्यिक आणि निसर्गप्रेमी, ज्यांना आपण सगळेच अरण्य ऋषी म्हणून ओळखतो, अर्थात श्री मारुती चितमपल्ली. एक असं व्यक्तिमत्व ज्यांचं आयुष्य जंगलात खुललं. वनसेवा करताना त्यांनी ताडोबा, नवेगाव, कोयना, कर्नाळा अशा अनेक अभयारण्यांचा विकास केला. ते वनाधिकारी होते, पण हाडाचे साहित्यिकही होते. पाखरमाया, पक्षीकोश, रानवाटा अशा अनेक पुस्तकातून त्यांनी निसर्गाच्या गोष्टी मानवी भाषेत सांगितल्या. आणि त्याही अशा शैलीत की वाचताना झाडं, प्राणी, पक्षी आपल्या डोळ्यांसमोर जिवंत होतात. त्यांच्या लेखनाची कदर फक्त वाचकांनीच नाही तर साहित्य अकादमीनेही केली. आणि महाराष्ट्र राज्याच्या मराठी विभागाने 2016 मध्ये त्यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. आणि एप्रिल 2025 मध्ये त्यांना साहित्य आणि पर्यावरण संवर्धन यातील योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते निसर्गाला गुरु मानत. त्यांनी एकटेपणात शांतता शोधली आणि तीच आपल्या लेखणीत ओतली. नुकतंच 20 जून 2025 रोजी वयाच्या 93व्या वर्षी मारुती चितमपल्ली यांचे निधन झाले. आणि महाराष्ट्रच काय तर भारत आणि जगभरातून सुद्धा हळहळ व्यक्त करण्यात आली. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन भारताच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रांसाठी एक मोठा तोटा आहे. पण त्यांची आठवण प्रत्येक पानाफुलातून, लेखनातून सदैव आपल्यासोबत राहील.